महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या राजकीय वादळ जोरात उठले. भाजपच्या पाठिंब्यावर अजित पवारांनी केलेल्या निर्णयाने अनेक प्रश्न उभे केले. प्रचाराच्या शेवटच्या दिवशी सुप्रिया सुळे यांनी बारामतीतून थेट अजित पवारांवर फटकेबाजी केली. नेमकं काय घडलं, कोणती वक्तव्य केली आणि या सगळ्याचं वास्तविक काय आहे, आज आपण ते स्पष्टपणे जाणून घेणार आहोत. नमस्कार मंडळी, तुम्ही पाहत आहात काटाकी. सुप्रिया सुळे यांनी प्रचाराच्या शेवटच्या दिवशी बारामतीतून थेट अजित पवारांवर टीका केली. त्यांनी मिशन स्कूलच्या पटांगणात बोलताना एक मुद्दा उघडत नेला. त्या म्हणाल्या, लोकसभेपासून अजित पवारांनी आपली सभा घेण्याची जागा बदलली. जणू काही पवार साहेबांचं योगदानच विसरून गेले आणि आज उपमुख्यमंत्री झाल्यानंतर त्यांनी पक्षच काढून घेतला. त्यांनी पुढे अजित पवारांच्या भाजपला दिलेल्या पाठिंब्याचं कारण स्पष्ट करताना ईडीचा संदर्भ दिला. हे निधीसाठी गेलेले नाही, तर हे ईडीच्या भीतीने गेले आहे, असा थेट आरोप त्यांनी केला. यामुळे या निवडणुकीत अजित पवारांना मतदाराचा प्रतिसाद कसा मिळेल हा मोठा प्रश्न आहे. सुप्रिया सुळे यांनी टेक्सटाईल पार्कचा मुद्दा उचलून धरला. त्या म्हणाल्या, काल टेक्सटाईल पार्कमध्ये एक प्रकार घडला. ते म्हणतात आम्ही सगळं केलं, पण बारामतीमध्ये साहेबांनी जे उभं केले ते विसरलं जाऊ शकत नाही. आज 50% युनिट्स बंद आहे आणि साहेब काहीच करत नव्हते असं म्हणणं म्हणजे केवळ अपमान आहे. यासोबतच त्यांनी धैर्यशील दादांच्या नेतृत्वाचं कौतुक करत, आमचे धैर्यशील दादा पुढे आहे, त्यांनी तुतारी नक्की वाजे. राज्यात शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या फुटीनंतर ही निवडणूक जास्तच महत्वाची ठरेल. सुप्रिया सुळेंच्या या टीकेनंतर मतदारांचा कल कसा असेल? अजित पवारांच्या निर्णयाला जनतेने मान्यता दिली तर भाजपला फायदा होईल का आणि राज्याच्या राजकारणाचं पुढचं चित्र काय असेल हे 23 नोव्हेंबरच्या निकालानंतर स्पष्ट होईल. तुमचं मत काय आहे? अजित पवारांचा भाजपला पाठिंबा हा राजकीय चाणक्यनीती आहे की ईडीच्या दबावाखाली घेतलेला निर्णय? तुमचा विचार नक्की कळवा आणि अशाच महत्त्वाच्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.